मम्मा काय करत आहे? अगं, आज आपल्या भाजीवाल्या दादाने ना मला उपवासासाठी लागणारी खूप छान महत्वाची भाजी आणून दिलेली आहे. कुठली? तुला माहितीये, हा आहे लाल भोपळा. हा उपवासाला चालतो 9 दिवसाच्या. आणि तसंच हा तर खूप मोठा लाल भोपळा आहे. आणि त्यांनी मला नवीन बटाटेही आणून दिलेले आहेत. हे खूपच फ्रेश दिसतायत. तुला माहितीये, हे नवीन बटाटे शिजवल्यानंतर ह्याची टेस्ट खूप छान लागते. अशी चिवट आणि चिकट लागतात शिजवल्यानंतर. आणि हे जे जुने बटाटे आहेत ना, ते शिजवल्यानंतर भुसभुशीत होतात आणि हे जुने टेस्टलेस लागतात. बटाटे फ्रेश नाही दिसत. आणि तसंच हा जो लाल भोपळा आहे तो उपवासासाठी चालतो, त्यामुळे त्यांनी मला हा आणून दिलेला आहे. मग अशा जर फ्रेश आपण भाज्या बघितल्या ना किचनमध्ये, की मला असं वेगळं काहीतरी करावंसं वाटतं. तुम्हालाही असंच वाटतं का? वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा नक्की. मला पण सांगा. आता हा जो लाल भोपळा आणि बटाटा आहे ते पाहून माझ्या डोक्यात काय शिजते हे सांगण्यापूर्वी हा लाल भोपळा का खायचा याची मी तुम्हाला माहिती सांगते. 9 दिवसाच्या उपवासामध्ये हा लाल भोपळा चालतो, कारण 9 दिवसाचे उपवास कशासाठी असतात हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी असतात, त्याच्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स झाली पाहिजे. मग हा जो लाल भोपळा आहे ना तो अँटीऑक्सिडंट आहे आणि त्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स होण्यासाठी ह्याची मदत होते. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात. त्याच्यामुळे आपले डोळे, स्किन आणि हेअर ह्यांची हेल्थ खूप चांगली राहते. तसंच ह्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि कॅलरीजचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळं डायजेशनला हा भोपळा चांगला आहे. आपण कितीही खाल्लं तरी आपल्याला ह्याच्यामुळं जड वाटत नाही. इझिली ह्याच्यामुळं डायजेशन होतं. कारण जे पदार्थ आपण खातो त्याचं जर इझी डायजेशन झालं तर आपल्याला जास्त एनर्जेटिक फील होतं, कमी वेळामध्ये डायजेशन होतं आणि जास्त एनर्जी त्याच्यातून निर्माण होते आणि आपल्याला एनर्जेटिक फील होतं. तर मग असा हा जो लाल भोपळा आहे का खायचा हे जर आपल्याला माहिती असेल 9 दिवसाच्या उपवासामध्ये, त्या संस्काराप्रमाणे आपण उपवास केले, ज्या त्या सीझनमध्ये काय खाल्लं पाहिजे हे जर आपण स्वतः घरात केलं तरच आपल्या पुढच्या पिढीला ते कळणार आहे. आणि म्हणून हे उपवास आवर्जून सगळ्यांनी केले पाहिजेत, घरात एका व्यक्तीने तरी, म्हणजे पुढच्या आपल्या पिढीला ते संस्कार कळत राहतील, ते ट्रान्सफर होत राहतील. आता हा भोपळा बघून आणि बटाटा बघून माझ्या डोक्यात काय शिजते सांगू? हो, माझ्या डोक्यात शिजते उपवासाची दम बिर्याणी. ही तर खूपच युनिक आहे. त्याच्यामुळेच तर तुझ्या चॅनलचे नाव नंदाज युनिक किचन आहे, हो ना? येस बेटा, येस. आता हीच दम बिर्याणी 5 ते 6 व्यक्तींसाठी स्टेप बाय स्टेप प्रॉपर वे मध्ये कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी फटाफट आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ऑल ऑप्शनवर क्लिक करा, की जेणेकरून अपकमिंग व्हिडिओज अपलोड झाल्याबरोबर त्याचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईल स्क्रीनवर लगेच मिळतील आणि तुम्हाला ते लगेच फॉलो करता येतील. तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया. नंदाज युनिक किचन मध्ये वेलकम. बिर्याणी करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल बघा. 1 वाटी एवढे मी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाची पूर्व तयारी सांगितली, त्याच्यामध्ये हे जे तांदूळ आहेत 3 तास भिजवून हे सुकवून ठेवलेले आहेत. आता तुमच्याकडे जर असे रेडी नसतील तर काय करायचं, हे तांदूळ धुवायचे, 2-3 तास भिजत घालायचे आणि निथळून ठेवायचे. तसे घेतले तरी चालतील, पण पटकन वापरता यावेत मग मी तुम्हाला ते नवरात्रीच्या उपवासामध्ये पूर्व तयारीमध्ये हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 1.5 वाटी एवढा मी लाल भोपळा घेतलेला आहे चिरून. लाल भोपळा जो आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात. शिवाय त्याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त आहे, फॅट्सचं प्रमाण कमी आहे, लो कॅलरी आहे आणि त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी भरपूर आहेत, त्यामुळे तो खाल्लेला चांगला असतो. म्हणून मी इथे जास्त प्रमाणात लाल भोपळा घेतलेला आहे. 1 छोटी वाटी बटाट्याचे काप घेतलेले आहेत. इथं 10-12 काजू घेतलेले आहेत पाकळ्या त्याच्या करून. त्याच्यानंतर छोटी अर्धी वाटी दाणे घेतलेले आहेत. थोडे मनुके घेतलेले आहेत छोटी अर्धी वाटी. त्याच्यानंतर 1 चमचा एवढी मी क्रीम घेतलेली आहे, फ्रेश क्रीम दुधाची. त्याच्यानंतर मोठा 1 चमचा भरून दही घेतलेला आहे फेटून. त्याच्यानंतर जिरं, लाल तिखट, मीठ आपल्याला लागेल थोडं, अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे. ओल्या खोबऱ्याचं कोथिंबीर घालून केलेलं वाटण घेतलेलं आहे 2 मोठे चमचे. त्याच्यानंतर 1 चमचा एवढा आल्याचा किस आहे आणि 1 चमचा मिरचीचा ठेचा आहे. मीडियम तिखट मिरच्या आहेत, तुम्हाला तिखट कसं लागतं त्या प्रमाणात ठरवा तुम्ही. आणि कोथिंबीर घेतलेली आहे चिरलेली. आता बघूया आपण काय करायचं याचं. मी गॅसवर 1 पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 पळी एवढं तेल टाकलेलं आहे.
आता हे तेल गरम झालेले, ह्याच्यामध्ये जाईल आपलं जिरं. जिरं टाकून झालं की आलं आणि मिरचीचा ठेचा टाकायचा. हे जरा परतून घेऊयात छान आपण. हे टाकून झालं की ह्याच्यामध्ये आपली ही फ्रेश क्रीम आणि दही मी एकत्र केलंय आता, आणि हे आपण टाकून घेऊयात. आणि हे छान परतून घेऊयात. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या भाताला क्रीमी टेक्स्चर येतं छान. आता हे छान परतून झालं की ह्याच्यामध्ये जाईल आपलं हे ओल्या खोबऱ्याचं वाटण. हेही परतून घेऊया आपण. ओलं खोबरं आणि कोथिंबिरीचं केलेलं हे वाटण आहे. हे जरा छान परतून घेऊयात. 1 मिनिटभर हे परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जाईल आपलं लाल तिखट, मीठ टाकूयात. चवीप्रमाणे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. हलवून घेऊयात हे. त्याच्यानंतर जाईल आपला हा गूळ. आणि अगदी थोडंसं पाणी टाकून हे परत 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात. एक मिनिटभर हे परतून घेतलं. त्याच्यामध्ये टाकूयात थोडी कोथिंबीर, आपले भोपळ्याचे काप. भोपळा जास्त प्रमाणात घेतलाय मी इथं. चिरलेला बटाटा आणि हलवून घेऊयात. हे सगळं मिक्स करूयात. हे चांगलं मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये आपण पाऊण वाटी एवढं काय केलेलं मी, अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे. नुसतं पाणी नाही किंवा नुसतं दूध नाही. नुसतं दूध टाकलं तर ते फाटतं, म्हणून काय केलेलं मी ह्याच्यामध्ये निम्म पाणी आणि निम्म दूध मिक्स करून हे पाऊण वाटी एवढं घेतलेलं आहे. आणि हे आपण टाकूयात. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात. आता मी गॅस बारीक करून हे झाकून ठेवते. आपण हे शिजवून घेऊयात. आता भाज्या शिजतायत तोपर्यंत मी इथं कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पहिले काजू तळून घेऊयात. काजू आधी तळून घेऊयात. हे काजू काढून घेते मी. काजू काढून झाले की आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकूयात आणि तेही छान तळून घेऊयात. शेंगदाणे असे तडतड वाजायला लागले की काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये प्रॉपर टेम्परेचर आलेलं असतं आणि ते बाहेर काढले की कडक होतात. आता हे काढून घेऊयात आपण. शेंगदाणे काढून झाले की त्याच्यामध्ये आपण मनुके तळून घेऊयात.
हे मनुके छान फुललेले आहेत, हे आपण काढून घेऊयात. आता हा तुपामध्ये जाईल आपलं जिरं. जिरं फुललं की हे आपले 1 वाटी वरईचे तांदूळ हे छान भाजून घेऊयात. तुपामध्ये भाजून घ्यायचे तांदूळ चांगले. आपण हे भिजवून स्वच्छ सुकवून घेतलेले आहेत, त्यामुळे भात करायला आपल्याला सोपं जातं. छोट्या छोट्याच गोष्टी असतात, पण आधी तयारी असेल तर आपल्याला फास्ट करता येतं. हे जरा परतून घेऊया 1 मिनिट भरासाठी. तांदूळ 1 मिनिटभर परतून घेतलेत. आता ह्याच्यामध्ये त्याच वाटीने मोजून 2.5 वाटी एवढं मी गरम पाणी टाकते. आणि ह्याच्यामध्ये जाईल आपलं मीठ. हे मिक्स करून घेऊयात. मी आता गॅस बारीक करते आणि याला झाकून ठेवते. आता आपले हे काजू, शेंगदाणे, मनुके तळून होऊन हे भात टाकेपर्यंत आपली भाजी पण छान तयार झालेली आहे बघा. त्याच्यातल्या भाज्या शिजलेल्या पण आहेत. लाल भोपळा, बटाटा एकदम छान हे शिजलेले आहेत. आता ह्याला थोडा वेळ आपण झाकून ठेवूया आपला भात शिजेपर्यंत. छान ही रसरशीत आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही अशीच भाजी पण भाकरी सोबत खाऊ शकता, पण आपण याचा भात बनवणार आहे आता. बघा, अवघ्या 4 मिनिटांमध्येच आपला भात कसा तयार झालेला आहे. पाण्याचं योग्य प्रमाण आणि त्याच्यामुळं छान असा मोकळा सळसळीत असा हा भात तयार झालेला आहे. शिजलाही छान आहे आणि मोकळाही झालेला आहे. आता हे मी झाकण काढून ठेवते. आपल्याला वाफ घालवून घ्यायची आहे ह्याची, म्हणजे आणखीन छान मोकळा होईल. 1-2-3 मिनिटासाठी मोकळा करून ठेवूया आपण हा. आता ह्या भाजीमध्ये आपण टाकूयात कोथिंबीर. कोथिंबीर बऱ्यापैकी आतच टाकायची, वर टाकली की ती काळी पडते. त्याच्यानंतर हे शेंगदाणे, काजू आणि मनुके थोडे वर ठेवायचेत आपल्याला गार्निशिंगसाठी. आणि आपला हा तयार केलेला भात 3-4 मिनिटं मी वाफ जाऊ दिलेली आहे ह्याच्यातली, आणि छान असा आपला हा मोकळा भात तयार झालेला आहे. वेगळं भांडं भरवून लेअर लावण्यापेक्षा मी ह्याच पॅनमध्ये करते हे. बघा, छान आपला असा हा शिजला पण मऊ आहे आणि मोकळाही झालेला आहे. पाण्याचं परफेक्ट प्रमाण आहे. आणि त्याच्या आधीची प्रोसेस महत्वाची, की हे जे वरईचे तांदूळ आहेत ना 2-3 तास तरी भिजवून घ्यायचे, म्हणजे भात छान होतो. जसं आपण नेहमीचा भात करताना आपण काय करतो, अर्धा तास तांदूळ भिजवतो आणि मग त्याचा भात करतो, तसंच ह्याला पण करायचंय. आता ह्याच्यावर परत आपला जाईल हा लेअर. त्याच्यामध्ये आहेत मनुके, शेंगदाणे आणि काजू. इथं कोथिंबीर नाही घालायची, इथं घातली की काळी पडते. त्याच्यानंतर ह्याला थोडेसे असे होल्स करून घेते मी पळीनेच, आणि
दुधामध्ये मी केशराच्या काही काड्या भिजत घातल्या होत्या, त्याच्या भोवती असं हे ओतायचं, जे होल्स केलेले आहेत. किंवा असंही टाकलं सगळीकडे तरी हे चालतंय. आता ह्या बिर्याणीला आपण थोडासा दम देऊया, स्मोकी फ्लेवर आणायचा आहे. त्यासाठी मी बाजूच्या गॅसवर एक कोळसा गरम केलेला होता. आता ही वाटी आपण ह्याच्यामध्ये अशी ठेवूया बुडवून, आणि ह्याच्यामध्ये जाईल आपलं तूप, आणि पटकन हे झाकून ठेवायचं, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर येईल. आता मी गॅस ऑन करते. आतापर्यंत गॅस बंद होता लेअर लावेपर्यंत. आता गॅस ऑन करते. ही बिर्याणी मी 5 मिनिट एवढा वेळ मीडियम फ्लेमवरती गॅसवर ठेवली, आणि नंतर ही काढून मी प्लॅटफॉर्मवरती घेतलेली आहे. आता ह्याचं आपण झाकण काढूयात. त्याच्यानंतर ही वाटी काढून घेऊयात, गरम आहे. वाटी काढून घेतली आपण. बघा आता आपली ही बिर्याणी कशी झालेली आहे. एकदम छान, कलरही छान आलेला आहे त्याला. आपण ही सर्व करूया. बघा छान अशी आपली ही उपवासाची दम बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही सगळी मिक्स करून घेतली तरी चालेल, किंवा अशी सर्व करताना मिक्स केली तरी चालेल. भातही छान मोकळा झालेला आहे, आणि बिर्याणीचा वास तर एकदम कमाल येतोय. बघा एकदम छानशी अशी आपली ही व्हेज बिर्याणी. पॅनमधली बिर्याणी मी मिक्स केली, बघा छान दिसते आपली ही बिर्याणी. उपवासाची दम बिर्याणी. त्याच्यानंतर राजगिरा खीर प्रीमिक्स जे आपण बनवलं होतं ते मी ह्या वाटीमध्ये अर्धी वाटी एवढं घेतलं, आणि त्याच्यामध्ये दूध टाकून हे मिक्स केलेलं आहे. गरम दूध टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. त्यामुळे आपली ही इन्स्टंट खीर तयार झाली राजगिऱ्याची. त्याच्यानंतर रोस्ट केलेले आपण साबुदाण्याचा चिवडा बनवलेला आहे. त्यामुळे ही कंप्लीट डिश आपली एका वेळीची तयार झालेली आहे. तुम्ही ही दम बिर्याणी नक्की करून पहा, आणि मला कमेंटमध्ये सांगा ही बिर्याणी कशी होते. थोडा वेगळा मेनू आहे, युनिक रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. हेल्दी पण आहे. त्याच्यामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट्स वापरलेत ते सगळे हेल्दी आहेत. त्यामुळे हे नक्की करून पहा, मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एकदा अशाच छानशा रेसिपीसह. टिल देन, गुड बाय.